मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा तुम्हाला जर निकाल डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. बघा, यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर या वेबसाईटवर यायचं आहे, mahatet.in. त्याला सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर हे अशा प्रकारचे टॅब्स ओपन झालेले दिसतात. यामध्ये डाव्या बाजूला उमेदवाराची नवीन नोंदणी आहे, उमेदवाराचे लॉग इन आहे, युजर नेम किंवा पासवर्ड विसरलात, हेल्पलाईन आणि अंतिम उत्तर सूचीपर्यंत इथे माहिती दिलेली आहे. इथे प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेले आहे पेपर 1 आणि पेपर 2चा अंतिम निकाल डाउनलोड करण्यासंदर्भात. जर तुम्हाला तुमचा निकाल डाउनलोड करायचा आहे तर उमेदवाराचे लॉग इन वर क्लिक करा. आता वेबसाईट ही खूप स्लो आहे मित्रांनो, थोडासा वेळ लागू शकते, त्यामुळे वेट करायचं आहे, पण तुमचा निकाल डाउनलोड होणारच आहे. त्यासाठी थोडासा वेट करायचा. बघा, आता अशा प्रकारचं टॅब तुमच्या समोर येणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर नेम टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर काही ऑप्शन येणार आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत. आता वेबसाईट सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा निकाल डाउनलोड करू शकता. आता लॉग इन होणार आहे तुम्हाला तुमचा पासवर्ड त्यामध्ये टाकायचा आहे आणि ॲज सून ॲज यू विल इनपुट देअर पासवर्ड, देन यू विल सी द न्यू विंडो इन फ्रंट ऑफ यू. अशा प्रकारे बघा, तुमच्या समोर 2 टॅब आलेले आहेत. एक आहे मुख्य पृष्ठ आणि दुसरे अंतरिम निकाल. तर आपल्याला निकाल बघायचा आहे ना, तर यासाठी अंतरिम निकाल यावर क्लिक करायचं आहे. बघा, इथे अंतरिम निकाल किंवा या ठिकाणी देखील तुम्ही अंतरिम निकालवर क्लिक करू शकता. आता वर बघू शकता तुम्ही, इथे जे सर्क्युलेशन आहे ते चालू आहे, म्हणजे लोडिंग होत आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमचा अंतरिम निकाल बघायचा असेल तर तुम्ही अगोदर तुमचं युजर नेम टाकलेलं आहे, पासवर्ड टाकलेला आहे आणि लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर हे 2 टॅब आलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही अंतरिम निकालवर क्लिक केलेलं आहे. तर अंतरिम निकालवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढची जी काही स्टेप्स आहे ती समोर येणार आहे. सध्या वेबसाईटचा इश्यू होता. काल दिवसभर विद्यार्थी मित्रांनी म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून प्रयत्न केलेले आहेत, तरी देखील त्यांचा निकाल ओपन झालेला नव्हता. पण आता तुम्ही अशी प्रोसेस करून बघा, आणि जर तुमचा पासवर्ड तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही या ठिकाणी युजर नेम पासवर्ड विसरलात म्हणून तुम्ही क्लिक करू शकता. आता अंतरिम निकालवर क्लिक करून घ्यायचं आहे. आता परत लोडिंग होत आहे मित्रांनो, बघा इथे लोडिंग होत आहे. लोडिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा निकाल तुमच्या समोर दिसणार आहे. थोड्या वेळ आपण त्याची वेट करू शकता. बघा, निकाल आलेला आहे बघा मित्रांनो. हे जे काही रिझल्ट आहे हे माझ्या मित्राचा आहे मित्रांनो, त्यामुळे आपण आपला निकाल बघू शकता. या ठिकाणी आता पेपर 2चा रिझल्ट डाउनलोड होणार आहे, कारण त्यांनी पेपर 2 दिलेला आहे आणि त्या पेपर 2च्या रिझल्ट समोर बघा, इथे अशा प्रकारे जो विंडो आहे ती ओपन झालेली आहे आणि आपला रिझल्ट या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एक्झामिनेशन पुणे अशी सर्व माहिती दिलेली आहे. अंतरिम निकालपत्र, इंटेरियम रिझल्ट शीट असं म्हटलेलं आहे याला, 6वी ते 8वी करिता 6 स्टँडर्ड टू 8 स्टँडर्ड. बघा, या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला आपला रोल नंबर पाहायला मिळतो. इथे विद्यार्थ्याचं कॅन्डिडेट नेम आहे आणि कोणत्या मीडियममध्ये तुम्ही एक्झामिनेशन चूज केली होती. बघा, इथे माझ्या मित्राने हिंदी मीडियममध्ये एक्झाम चूज केली होती आणि त्यांची कॅटेगरी दिलेली आहे, ओबीसी मधून ही एक्झाम दिलेली आहे. फिजिकल डिसॅबिलिटी आहे का, तर नो आहे. माजी सैनिक, शहीद कुटुंब अशा प्रकारचं काही रिझर्वेशन होतं का, तर नो आहे. इथे उजव्या बाजूला तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर दिसणार आहे. आणि बघा, तुम्ही जी भाषा 2 पेपर जो 2 आहे यामध्ये भाषा सेकंड जी आहे ती मराठी निवडलेली होती. ऐच्छिक विषय ऑप्शनल सब्जेक्टमध्ये मॅथ्स आणि सायन्स घेतलेला आहे. एकूण गुण किती आहेत, तर 149 आहेत, कारण एक प्रश्न जो आहे पेपर 2 मधला जो रद्द झालेला आहे. मग ह्यापैकी पात्रतेसाठी आवश्यक गुण किती सांगण्यात आलेले, तर 82 आहेत, 82 गुण पाहिजेत आणि मिळालेले गुण इथे तुम्हाला तुमचे दिसणार आहेत. माझ्या मित्राचे गुण आहेत इथे मित्रांनो, आणि इथे मिळालेली टक्केवारी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथे बघा, टक्केवारी जर तुमची ही किती आहे ती तिथे तुम्हाला दिसणार आहे. पण जर तुमचा फॉर्म कॅटेगरीमधून असेल तर तुम्ही फक्त 55% पास होणार आहेत मित्रांनो. म्हणजे कॅटेगरीच्या उमेदवारांना फक्त 82 गुण घेतले तरी ते पास होणार आहेत. आणि जर ओपनमधून तुमचा फॉर्म असेल तर तुम्हाला 90 गुण देखील 90 पेक्षा जास्त किंवा 90 कमीत कमी गुण घ्यायचे असतात. 60%चा क्रायटेरिया आहे. बरं, मग इथे तुम्हाला त्यांचा पात्रतेसाठी आवश्यक टक्केवारी दिलेली आहे 55%. आणि शेरा रिमार्क म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला दिसणार आहे. जर तुम्ही एक्झाम क्वालिफाय केली असेल तर तुम्हाला इथे इलिजिबल दिसणार आहे. त्याबद्दल तुमचं जे काही इलिजिबल जर तुम्हाला मिळालं याचा अर्थ तुम्ही ही परीक्षा पात्र झालेला आहात मित्रांनो, आणि ज्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केले होते तो प्रयत्न तुमचा यशस्वी झाला हे तुम्ही म्हणू शकता. त्याच्या खाली आल्याच्या नंतर इथे आयुक्त जे आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं सिग्नेचर आहे. आणि बघा, इथे केवळ परीक्षार्थीच्या माहितीसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, आता आपण ह्या सूचना जाणून घेऊया. पहा,
अंतिम उत्तर सूचीवरून निकाल निश्चित केलेला आहे. ती उत्तर सूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. म्हणजे जी अंतिम उत्तर सूची आली होती त्याच्यावरूनच हा निकाल केलेला आहे तयार. आणि ही उत्तर सूची आपल्याला वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. प्रत्येक उत्तर सूचीमध्ये ज्या ठिकाणी हॅश सिम्बॉल होतं त्याचा अर्थ आहे की तो प्रश्न आता रद्द झालेला आहे. त्यानंतर निकालानंतर प्रश्न व उत्तर यांच्या कोणत्याही आक्षेपांच्या बाबतीत विचार करण्यात येणार नाही. म्हणजे एकदा का तुमचा निकाल लागला तर त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही. यासाठी 13 फेब्रुवारी 2013 आणि 23 ऑगस्ट 2013 मधील निकष सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 60 गुण पाहिजेत कमीत कमी आणि जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत म्हणजे मागासवर्गीय आणि दिव्यांग प्रवर्ग आहेत यांच्यासाठी 55% गुण आवश्यक आहेत. म्हणजे 55% कॅटेगरीसाठी ज्यामध्ये 82 गुण कमीत कमी आणि 60% ओपनसाठी ज्यामध्ये 90 गुण कमीत कमी अशी अट आहे. गुणाची टक्केवारी रद्द झालेले प्रश्न कमी करून अचूक प्रश्नाच्या गुणांवर काढण्यात आलेली. आता एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे, मग तो प्रश्न कॅन्सल करून म्हणजे 149च एकूण प्रश्न गृहीत धरलेले आहेत या पेपरसाठी मित्रांनो. असं जेवढे प्रश्न रद्द झाले तेवढे प्रश्न कमी करून त्यांच्यावरून टक्केवारी काढण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं नुकसान होणार नाही. 6 नंबरची सूचना बघा, पात्र परीक्षार्थींना पात्रतेचे प्रमाणपत्र हे कुठे भेटणार? तर यासाठी तुम्हाला शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या मार्फत आपल्याला तिथे स्वतः जाऊन घ्यायचे असतात. मग आता शिक्षण अधिकारी जे काही तुमचं संबंधित शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी कार्यालय असते त्या ठिकाणी तुम्ही तुमचे जे कागदपत्र आहेत ते घेऊन जायचे आहेत आणि त्यांना ते दाखवून तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्ही प्राप्त करू शकता. आता फक्त ऑनलाईन रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तुम्हाला जर त्याची हार्ड कॉपी पाहिजे असेल तर काही दिवसानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला ते मिळून जाणार आहे मित्रांनो. बरं, मग आता हे जेव्हा घ्यायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय न्यायचं आहे तर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स होते त्याच्यामध्ये तुमची शैक्षणिक अर्हता दाखवणारे, त्याच्यानंतर व्यावसायिक अर्हता म्हणजे 10वी 12वी, त्याच्यानंतर तुमचं काही ग्रॅज्युएशन वगैरे जे काही तुम्ही त्यामध्ये भरलं होतं ते, त्याच्यानंतर तुम्ही डीएड केलंय बीएड केलंय किंवा तुमची कॅटेगरी कोणती आहे तर कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी किंवा जर तुम्ही हँडिकॅप असाल तर त्या संदर्भातचे मूळ ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट आहेत ते सोबत घेऊन जायचे आहेत. जर माजी सैनिक, सैनिक पत्नी किंवा कुटुंबीय असतील तर त्याबाबतचे आपले जे काही कागदपत्र असतील ते सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर मात्र काय होईल त्याचा तपशील प्रसिद्ध करण्यात येईल असं यांनी सांगण्यात आलेलं आहे. बर, 7 नंबरची सूचना ऐका आता. जे विद्यार्थी 2018 आणि 19च्या टीईटी परीक्षेच्या गैरप्रकारामध्ये होते परंतु 2025 मध्ये आवेदनपत्र भरतेवेळी त्यांनी नाही म्हणून असा उल्लेख केला होता की बा आम्ही गैरप्रकारामध्ये नाहीये, अशा विद्यार्थ्यांचे जे काही आवेदनपत्र निदर्शनास आले तर त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल आणि कोणत्याही वेळी त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार हा परीक्षा परिषदेकडे असणार आहे. त्यानंतर 8 नंबरची सूचना. आजी सैनिक, शहीद सैनिकांची पत्नी व कुटुंबियाच्या दिव्यांग राखीव प्रवर्गातील उमेदवाराच्या आरक्षणाबाबतची कागदपत्रे तपासताना काही जर तफावत आढळली तर संबंधित निकाल राखीव ठेवणे किंवा रद्द करणे याबाबतचा अधिकार परीक्षा परिषदेचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची टीप या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे सदर परीक्षेतील गुण पडताळणीसाठी 16/1 ते म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 21 जानेवारी 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी. म्हणजे जर तुम्हाला आपल्या गुणांची पडताळणी करून घ्यायची असेल तर तुम्ही या मुदतीमध्ये म्हणजे 21 जानेवारी 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. आता हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा निकाल बघायचा आहे, डाउनलोड करायचा आहे, तुम्ही करू शकता. बघा इथे निकाल डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड रिझल्टवर क्लिक केलं की तुम्हाला तुमचं जे काही रिझल्ट शीट आहे ती डाउनलोड होऊन जाणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही याची कलर प्रिंट काढून घेऊ शकता. सध्या तुम्हाला हीच तुमची काय असेल रिझल्ट शीट असेल, परंतु तुमची जी ओरिजिनल रिझल्ट शीट आहे ती तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष गेल्याच्या नंतरच ती भेटणार आहे. आता वेबसाईट ही सुरू झालेली आहे. थोडाफार टेक्निकल इश्यू या ठिकाणी दिसतच आहे मित्रांनो, पण तुम्हाला जर तुमचा रिझल्ट डाउनलोड झालेला बघायचा असेल तर तुम्हाला हे अशा प्रकारे तुमचं सर्टिफिकेट ते जनरेट झालेलं तुम्हाला दिसणार आहे. याचे तुम्ही कलर प्रिंटही काढून घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला ही सगळी प्रोसिजर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो. तुम्हाला जर ही प्रोसिजर लक्षात आली असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील सगळे महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि माहिती मिळत जाईल. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.